सगळ्यात पहिल्यांदा येत्या महाशिवरात्रीच्या माझ्या सगळ्या व्ह्यूवर्स आणि सबस्क्रायबरला मनापासून खूप 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 शुभेच्छा. याआधी तुम्ही उपवासाचे बरेचसे पदार्थ करून खाल्ले असतील, पण आज आपण उपवासाचा एक नवीन आणि झटपट होणारा प्रकार बघणार आहोत. आणि गॅरंटीने सांगते तुम्हा सगळ्यांना खूप जास्त आवडेल. अगदी झटपट होतो, पोटभरीचा आहे आणि खूप जास्त चविष्ट आहे. तर रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्ससह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे, म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. उपवासाच्या या चटणीबरोबर एक नंबर लागतो, तर एकदा नक्की करून पहा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. आजचा आपला उपवासाचा नवीन पदार्थ बनवण्यासाठी इथे आपण मेजरिंग कपने अर्धा कप आणि 100 ग्राम प्रमाणात कच्चा साबुदाणा घेतलेला आहे. घरामध्ये लहान मोठा जसा साबुदाणा उपलब्ध असेल अगदी तो वापरला तरी सुद्धा चालू शकेल. 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि एका तासाभरासाठी आपण हे पाण्यामध्ये भिजत घातलेला आहे. भिजल्यानंतर असा हा छान फुलून तयार झालेला आहे. आणि आपल्याला आजचा हा उपवासाचा प्रकार